आपल्या भारतात खरं तर आता सगळं आमदार खासदारांनी मिळूनच एक नियम काढायला पाहिजे की ज्या नेत्याचा, ज्या आमदाराचा, ज्या खासदाराचा मुलगा हा सैन्यात असलाच पाहिजे किंवा अशाच व्यक्तींना निवडणुकीत आमदार, खासदार किंवा कुठली निवडणूक लढवण्याचा अधिकार द्या ज्यांची मुलं सैन्यात असतील, तेही खालच्या एका लो पेईंग स्केलवरती, म्हणजे हवालदार झालं, गार्ड झालं, याच्यावरती. IPS IAS नाही, तुम्ही तुमचे झाले तरी तुमचे IPS IAS असतात. गरिबांची मुलं असतात आर्मीमध्ये, पोलीसमध्ये, आणि त्यांच्या जीवाची पर्वा न करता फक्त प्रत्येक वेळी जे तुम्ही हे नालायक थर्ड क्लास राजकारण साधत असता, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. तुम्ही जर इस्रायलमध्ये गेले तर इस्रायलमध्ये अक्षरशः प्रत्येक तरुण तरुणीला तिथे तुम्हाला सैन्यात ही सेवा द्यावीच लागते. 2-2, 3-3 वर्षांचा त्यांचा काहीतरी कालावधी आहे. प्रत्येक जण तिथला सैनिक आहे. अक्षरशः तिथल्या जो आता पंतप्रधान आहे त्यांची मुलगी सुद्धा सैन्यात काम करते, जी युद्ध झाल्यावर सगळ्यात फ्रंटलाईनला असते लढायला. तशीच आपल्या पंतप्रधानाची, आपल्या आमदाराची, आपल्या खासदाराची मुलं सुद्धा या सैन्यात असायला पाहिजे, जेणेकरून त्यांना समजेल की राजकारण कशावर करावं, सैनिकांवर करावं काय. म्हणजे अक्षरशः ही जी आपली आर्मी आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, हे लढतात, हे शहीद होतात, हे आपल्यासाठी, हे त्या पाकिस्तान्यांना भिडतात आपल्यासाठी. आणि आपण त्याच्यावर सुद्धा आपल्या महान नेत्यांचे फोटो लावून त्याच्यावरती त्यांचं महत्त्व कमी करतो. खरं तर असा नियम खरंच बनायला पाहिजे. या सगळ्या आमदार खासदारांची मुलं ही यांची एक स्पेशल रेजिमेंट असायला पाहिजे. जशी एक मराठा इन्फंट्री आहे, महार इन्फंट्री आहे, अशा शीख इन्फंट्री, अशा इन्फंट्री आहे नाही, आमदार खासदार पोरांची एक इन्फंट्री असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस युद्ध होईल त्यावेळेस सगळ्या सुरुवातीला त्या आमदार खासदारांच्या पोरांची जी इन्फंट्री असणार, ज्या त्या आर्मीमध्ये सर्व करत असणार, ही लढाईला सगळ्यात पुढं असायला पाहिजे.